पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कैनाड वाडूपाडा येथे 2 मे 2025 रोजी सायनू जितेश सावर वय 25 वर्ष या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालक पालघर यांना तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या प्रकरणी प्रसार माध्यमांमध्ये 27 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत डॉक्टर गोऱ्हे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। सदर महिलेला प्रसूतीसाठी वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्या नसल्याने व त्यानंतरही आवश्यक उपचार न मिळाल्याने तिचा व बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असे आरोप करण्यात आले आहेत। या घटनेमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे। या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, तसेच कैनाड वाडूपाडा व परिसरातील आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर व औषधोपचार तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी स्पष्ट मागणी डॉक्टर गोऱ्हे यांनी केली आहे। यासोबतच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याचेही त्यांनी सुचविले आहे। ही घटना केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे मत डॉक्टर गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी, पालघर।